गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रशांत तुमचं स्वागत करतो पार्ट 2 मध्ये। आज आहे 11 जून आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दिसते मला माझी झेन आणि त्यानंतर दुसरा नंबर येतो ह्या R15चा। ह्या दोन्ही बाईक माझ्यासाठी आणि कार ही खूप स्पेशल आहे। आज डब्यावरती आईने केली आहे भाजी पोळी। आता ही खाऊन आपण निघालो आहे आपल्या ऑफिसला आलो आहे। ऑफिसला तोच रस्ता, तोच तेच सगळं काही जो नेहमीचा आहे ते। आज कामाचा वर्कलोड असेल आणि चाललो आहे बाहेर। आपला एक मित्र गाडीवरती बसलेला होता, फोटो काढत होता बिचारा, पण जावं लागतं एका शाळेला व्हिजिट करायला। एंट्री करायची आहे, आधी एंट्री करायची, मग जायचं त्या शाळेच्या व्हिजिटसाठी। स्कूल सुरू झाले सर्व मुलांना, तर CCTV इम्पॉर्टंट असतात। माझं वर्क CCTVमध्ये आहे म्हणून मला व्हिजिट करायची वेळ येते। आणि फोन आला आहे की ऑफिसमध्ये खूप सारं मटेरियल आलं आहे आणि मुलं सर्व बाहेर गेलेत। इतके सारे बॉक्स आलेत, ऑलमोस्ट 21 बॉक्स आहे। तर अशा वेळेस स्वतःलाच याच्यात झोकावं लागतं। तर सर्व बॉक्स मी आणि माझ्या सोबत असणाऱ्या काम करणाऱ्या मॅडम आम्ही सर्व बॉक्स सगळे ठेवून दिलेत। आणि कसं आहे, जेव्हा तुम्ही सूट बूट घालताय तेव्हा कुठल्याही कामाची लाज नको आहे, कारण तुम्ही तसं केलं तर तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना आनंद वाटतो। टीमसोबत कामाची गडबड संपवून आजचा दिवस संपतोय आणि हे सर्व मटेरियल आज आम्ही चेक केले। बाल्कनीमधून बघून आपल्या गाडीला बघण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही आहे। झालाय टाईम, झालाय घरी जाण्याचा, आता निघतोय। हे लावलं आहे भूतासारखं मास्क, हे घालणं गरजेचं आहे, कारण जर हे नाही लावलं तर केस राहणार नाही डोक्याला हेल्मेटमध्ये। निघालो आहे घरी निघताना जो आनंद असतो जगावेगळा, तो जगावेगळाच असतो। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घरी चाललेलो असतो। हसनापुरात आपल्याला नेहमी हे मुलं अडवतात आणि ते आपल्याला कायम भेटतात। स्पेशली आज त्यांनी थांबून मला सांगितलं आमच्या याच्यात व्हिडिओत ॲड करायला। फास्ट आल्यामुळे गाडीचं इंजिन तापलं आहे, त्यामुळे फॅन सुरू झाला आहे आणि खूप गरमी झाली गाडीला। तर घरी पोहोचलो आहे आणि बघतोय आज नवीन सिरीज डीप ब्रीथ, खूप छान सिरीज आहे, सर्वांनी बघा। तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी छान ठिकाणी आणि नवीन काहीतरी। तोपर्यंत बाय।